हॅलो 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 चेक हॅलो जवळपास 1 वाजलाय आणि आता आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. म्हणून ज्यांनाही हा आवाज येत असेल त्यांनी कृपया या कीर्तनाकरता येऊन बसावं. नंतर जागा अजिबात भेटणार नाही. आम्ही मंडळी सर्व मंडळी 300 किलोमीटरवरून आपल्या गावात आलो. त्यामुळं आपल्या सर्वांचं येणं अपेक्षित आहे. आपली भेट व्हावी. आपल्याला गाडगेबाबांचा संदेश आपणापर्यंत पोहोचावा.
त्यांनी जे जीवनात कार्य केलं, रंजल्या गांजल्याची जी सेवा केली आणि सेवेतून संत पदास जे गेले, ते संत पदास कसे गेले याचं वर्णन आज आपण कीर्तनातून ऐकणार आहे. गोपाल काल्याचा जरी प्रसंग असला तरी आज मला वाटते गाडगे बाबांनी आपल्या समोर आदर्श जो उभा केला. गाडगे बाबा जे एकही वर्ग शिकले नाही, परंतु त्यांचं नाव एखाद्या PhD घेणाऱ्याच्या विद्यापीठाला कसं दिल्या गेलं, का दिल्या गेलं याच्याविषयी चिंतन करणं आज अत्यंत जरुरी आहे. कारण आज त्यांची 69वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही सर्व मंडळी आपल्या या लाखांदूर गावात आलो आहे. म्हणून आपल्या अधिक वेळ न घेता आपल्याला या कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य होते मंगल करण. नित ख्याल हम पर कीजिए, वे सद्गुरु हम बालको बरखार कीजिए. वे सद्गुरु हम बालको वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज की जय. सब साधु संत की जय. बोलो भारत माता की जय. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम Ram
एक वेळा बरोबर करून द्या. हॅलो एक वेळा भजन करूया. गोपाला 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 पाहता लोचनी 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 पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी दुःख झाले ah
पौत सुकृताची होळी, पौत सुकृताची होळी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, विठ्ठल आवडी 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 आवडी, तो हा विठ्ठल बळवा 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 विठ्ठल बळवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुमारे आगर, पापर कुमाते धिवर, पावरे कुमारे विवर, पापर रखुमाते धिवर, पापर कुमारे विवर, पाप रखुमा देवी बळ, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, साई रमग सागमग रमग गमरनिगा गमरनिगा बाबर कुमा देवी वर देवी वर, वा विठ्ठल परवा परवा परवा. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम. परी जो सेवाची मान तुझन, परी जो सेवाची मान तुझन, परी जो सेवाची मान तुझन, हरी तो सेवाची मान कर. काही अपेक्षा न ठेवून, काही अपेक्षा न ठेवून, शेवटी झाला तो भगवान, शेवटी झाला तो भगवान, शेवटी झाला
कारण या भजनातूनच देवापर्यंत पोचले गाडगे बाबा. म्हणून तुम्ही जेवढे जण बसले ना, लोक किती आहे याले महत्व नाही, गर्दी किती आहे याले महत्व नाही. कारण या ग्रामाचे जे समजा या नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बसलेले आहे इथं, म्हणजे या गावाचा मुख्य प्रतिनिधी इथं बसलाय, म्हणजे सारा गाव कीर्तनालय असं म्हणायला हरकत नाही. एकदा आपल्याला गाडगे बाबाचं जोरदार भजन करून द्यायचे आहे. कारण एवढंच भजन होतं, फक्त आयुष्यभर एवढंच वाक्य वापरलं, गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला तुझी बाबा गोपाला तुझी बाबा गोपाला मुरले गोपाला तुझी बाबा गोपाला 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 पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार. गोपाला गोपाला परिजो सेवाची मानतो धन काही अपेक्षा न ठेवून शेवटी तो
तोची झाला भगवान पूजू लागले घरोघरी. परमपूज्य गुरुदेव गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानियांचा राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्यांच्या 69व्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी जमलो, असे धगधगत वैराग्य ज्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज. या सर्व संतांच्या चरणापाशी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी आपल्या या लाखांदूर शहरात वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबांचा 69वा पुण्यतिथी महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा होतो आहे. कालपासून आपले सगळे कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाले. मला असं कळलं की या ठिकाणची ही 32वी पुण्यतिथी आहे. म्हणजे त्यांना जाऊन जरी 69 वर्ष झाले तरी आपण मात्र आपल्या शहरात 32वी पुण्यतिथी साजरी करतोय. आणि या पुण्यतिथी निमित्त आता हा गोपाल काल्याचा प्रसंग, आणि गोपाल काल्याच्या प्रसंगी कृष्णाच्या लीला सांगावं, कृष्णाला मांडावं, कीर्तनातून कृष्ण उभा करावा, कृष्णानं गोपाल काला कसा केलावा तो सांगावा, हे अपेक्षित असतं. पण हे दोघं जे बसलेले आहे ना इथं, तर हे दोन संत जे या ठिकाणी ठेवलेले आहेत ते आधुनिक युगातले गाडगे बाबा जर राम होते तर या कलियुगातले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय होते? कृष्ण होते. कृष्ण होते. कारण तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल, आपल्याला त्रेतायुगात राम आले, द्वापार युगात कृष्ण आले, कलियुगात हे दोघं आले. आणि ह्या दोघांना एक वेगळी क्रांती केली. गाडगे बाबाच्या जीवनात तर एकही वर्ग शिक्षण नाही, अजिबात शिक्षण नाही. परिस्थिती घरची चांगली नाही, वडील बालवयातच निघून गेले. अशा परिस्थितीत या संतांनी जे समाजासाठी कार्य केलं ते अलौकिक वर्णनीय आहे. त्याचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही, अजिबात शब्दात करणं शक्य नाही. त्याच्यासाठी मी आज मुद्दामून ग्रामगीतेतील महाराज गाडगे महाराजांचा फोटो ज्या अध्यायावर टाकलाय त्या अध्यायातलीच ग्रामगीतेची ओवी जी गाडगे बाबांच्या संपूर्ण जीवनाला तंतोतंत लागू पडते ती ओवी घेण्याचा प्रयत्न केला आहे. परिजो सेवाची मान, परिजो सेवाची मान, काही अपेक्षा न ठेवोन, काही अपेक्षा न ठेवोन, शेवटी तोची आला भगवान पूजू लागले घरोघरी. परिजो सेवाची मान, परिजो सेवाची मान, परिजो सेवाची मान, सेवाची मान, परिजो सेवाची मान, परिजो सेवाची मान. आपल्या जीवनात सेवेला एवढं महत्व दिलं, आपल्या जीवनात नाही दिलं तर आपल्याला तेच सांगितलं, आपल्याला समजून सांगितलं, रे मित्रा माय बाप हो. आपल्याला माय बाप हो म्हणून समजावून सांगणारा दादा एकच संत पैदा झाला ज्याचं नाव श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आहे. मला सांगा, सामान्य जनतेले माय बाप हो कोणी म्हणते का? पण माय बाप हो म्हणून समजावून सांगितलं का गडे हो, देव रंजल्या गांजल्यातच आहे. देव
मुक्या प्राण्यातच आहे. देव काही कुठेही पाहायची गोष्ट नाही. उदाहरणादाखल पटवून दिला आपल्याला सांगितलं का आपल्या या पृथ्वीवर वारं आहे. वारं इथं बसलो आहे, इथं वारं आहे, पण हे वारं आपल्याला दिसते काय? हा वैज्ञानिक प्रश्न विचारणारा संत गाडगे बाबा. वारं आपल्याला दिसते काय? काल कोणी पाहिलं काय की वारं मुंबईच्या ठेसनावर होत? काल कोणी पाहिलं काय की वारं साताऱ्याच्या ठेसनावर होत? माय बाप हो, हे वारं जसं आहे ना तसाच देव आहे. तसाच देव आहे. दगडाच्या देवात अजिबात देव नाही. हे वैज्ञानिक दृष्टीतून पटवून सांगणारे संत, या वाऱ्यासारखा असणारा संत देव गाडगे बाबांनी आपल्याला सांगितला. तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं. त्यांच्या सामुदायिक प्रार्थनेत ते लिहितात, चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती. म्हणजे तो गुरुदेव सुद्धा या चराचरात व्यापलेला आहे. म्हणून हे दोन संत आहे ना, हे दोन संत आजच्या कलियुगातले राम आणि कृष्ण आहे. राम ते राम आणि कृष्ण. त्यावेळेस रामानं, तुम्हाला माहित असेल, कैकईला काय वचन दिलं होतं. कोण? दशरथानं दिलं होतं कैकईला वचन. आणि कैकई रामाची सख्खी आई थोडी होती. कौसल्य रामाची आई होती. आणि कैकईचा पुत्र भरत होता. आणि राम हा कौसल्याचा पुत्र होता. परंतु कैकईला दिलेल्या वचनाप्रमाणे वनवासात कोणाला जा लागलं? रामाला जा लागलं. त्या काळात, त्या त्रेतायुगात भगवान श्रीराम आताच्या काळातला राम असताना तर त्यानं विचारलं असतं, दशरथ राजा बाबाजी मला विचारलं होतं का तुम्ही 2-3 बायका करताना? म्या काय ठेका घेतला काय वनवासाचा? हिने वचन दिलं, तिच्या पोराला पाठवलं म्हटलं असतं का नाही? पण नाही, कारण मर्यादा पुरुषोत्तम राम होते ते. आणि तसाच त्याग माझ्या गाडगे बाबाने केला. लग्न झाल्यावर 29व्या वर्षी 1905 ला या संसाराचा गृहत्याग केला. कशासाठी केला? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे. देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. या अखिल जनतेचं भलं व्हावं, याचं कल्याण व्हावं. एकही वर्ग शिक्षण नाही. पण समाजाला नेहमी सांगितलं, माय बाप हो, इनीले लुगडं नाही घेतलं तरी चालन. घरचं जेवाचं ताट मोडा, पण आपले लेकरं शिकवा. एकही वर्ग शिक्षण नाही. एवढी मोठी दृष्टी. म्हणून आज त्यांना स्मरण करताना मी नेहमी गाडगे बाबावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न असतो. आणि याच्या पूर्वी लिहिलेलं गीत आहे ना, ते मी तुम्हाला नक्की सादर करेल. या डेबूजी बाबानं जागवल जनमन. शब्दाकडे लक्ष द्या. या गाडगे बाबानं जागवल जनमन. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. शिकले नाही एक वर्ग, सांगे घर ह्याची स्वर्ग. सांगे घर ह्याची स्वर्ग. काढून
सत्याचा मार्ग सदा शिकवी जनतेला जनतेने ओढून समजून सांगितलं, रस्ता फाटेपर्यंत सांगितलं. सदा शिकवी जनतेला प्रेमात हे सांगण, सदा शिकवी जनतेला प्रेमात हे सांगण. करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण, करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण, करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण. काही वर्ग शिक्षण नाही, पण लोकांनी समजून सांगितलं आपल्या घराले स्वर्गासारखं बनवा, घराची साफसफाई करा. काही काही घरात पाहतो अजिबात एवढं समजून सांगितल्यावर गाडगे बाबांनी आपल्याला समजलं का नाही समजलं हा मोठा चिंतनाचा विषय आहे. आयुष्यभर हाती खराडा घेतला, घरून जाताना काही संग नेलं नाही. हाती खराटा, एक फुटकं ढोबर, फाटके कपडे आणि एक गाडग भिक्षा मागायचं, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अरे ज्या संतानं घरून काही नेलं नाही त्याची इस्टेट मापवल्या जात नाही. मोजून पहा तुम्ही, दादरची एकटी धर्मशाळा, बाकीच्या सर्वांच्या इस्टेटी संस्थानाच्या मोजा. नाशिकची धर्मशाळा, दादरची धर्मशाळा, त्र्यंबकेश्वरची धर्मशाळा, हे कायच्यासाठी बांधली? तिथं काही कोण मंत्र्याने येऊन आयुष करावा याच्यासाठी तुम्ही बांधली नाही. सगळी तळमळ फक्त आणि फक्त तुमची आणि माझी. आणि त्याच्यासाठी त्यानं पहिले दुसरा मंत्र जर कोणता दिला, आपल्याला साफसफाई शिकवली. काय शिकवली? साफसफाई. साफसफाई किती गरजेची आहे हे समजून सांगणारा पहिला संत असेल तर तो गाडगे बाबा. साफसफाईचा मंत्र आम्हा शिकवलेला, साफसफाईचा मंत्र आम्हा शिकवलेला, साफसफाईचा मंत्र आम्हा शिकवलेला. जनसेवेसाठीच उभा जन्म घालविला, जनसेवेसाठीच उभा जन्म घालविला. तरी आम्हा नाही आलं, तरी आम्हा नाही आलं थोडं शहाणपण. करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण, करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण, करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण. अन्न अपंगासाठी अन्न छत्र लावली, अपंगासाठी अन्न छत्र लावले, गोरगरिबासाठी धर्मशाळा बांधली, गोरगरिबासाठी धर्मशाळा बांधली. आता सर्वांचं कर्तव्य पेरून. एवढं कर्ज आहे गाडगे बाबाचं आपल्यावर. अरे जिंदगी गेली पुरी, फिटणं शक्य नाही. आता सर्वांचं कर्तव्य पेरून. करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण. कमाल आहे. ज्याच्याजवळ कवडी नव्हती, मायनं विचारलं म्हणे बाबू डेबू, म्हणे डेबून मायले विचारलं म्हणे माय सखू माय माया कानात कवडी काऊन घातली. काही घरी कोणाला सांगितलं नाही डेबू कुठं गेला, पण डेबून जे स्वीकारलं जनसेवेचं व्रत, ते जनसेवेचं व्रत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, अखेरचा श्वास घ्यायचा होता
इच्छा होती का सांगितलं का मला नागरवाडीला जायची इच्छा आहे. 1956 ला गेले. तत्पूर्वी 1952 ला त्यांनी नागरवाडीच्या आश्रमाची स्थापना केली नागरवाडीला. आणि त्यांची इच्छा होती, नेहमी सांगायचे ते की नागरवाडीचं या वसान नागरवाडीचं इंद्रभुवन करा, याले तुम्ही चांगलं करा, अशी त्यांची इच्छा होती. आणि हे काम करत असताना एकही वर्ग शिक्षण नाही, शिक्षण एकही वर्ग नाही. परंतु आपले लेकरं शिकवा, कारण त्यांनी समजून गेले होते ते की आमचा हा समाज शिकला नाही म्हणून अशिक्षित राहिला. आणि शेवटच्या काळात तर नुसतं समाजासाठी नाही तर या अखिल समाजासाठी, या समाजातल्या 18 पगड जातीसाठी गाडगे बाबांना सतत कार्य केलं. या गीतात मी त्याचा सुद्धा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. अशिक्षित दुनिया साक्षरता शिकलेली, देव माणसात आहे हीच शिकवण दिली, देव माणसात आहे हीच शिकवण दिली, तरी आम्ही नाही सोडलं. हो, आम्ही नवस करतो अजूनही. जय बापा देवा, लेकरू नाही होत, असं नाही तसं नाही, त्याच्याजवळ जातो, तो काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. गाडगे बाबाचा संदेश स्वीकारत असताना या गोष्टी काकू लक्षात घ्या लागल. गाडगे बाबाने याच्यावर कडक प्रहार केले. आणि तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. पण नवसानं लेकरू कोणाले होत नाही, नाही, अजिबात नाही. तुकडोजी महाराज तेच म्हणते, जनी कर्तव्य न करिता संत लाभ न देती आईता, नुसता त्यांचा उपदेश घेता मोक्ष होतो म्हणू नये. होतच नाही. नवसानं लेकरू कधीही कोणाले होत नाही, अजिबात होत नाही. हे पक्क लक्षात घ्या. कारण का, आपल्याला त्यांनी सांगितलेला जो संदेश आहे तो आपण कृतीत आणला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे. आणि ते त्यांचं काम करत असताना मी ते काम करतो का नाही, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यांनी सांगितलं का देव माणसातच आहे. कुठं आहे? तुकाराम महाराजांनी त्या काळी सांगून ठेवलं आपल्याला, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवा नाही, देव तोरण नेईल अशी कोणाची सुंदरी, देव देवार्यात नाही, देव नाही देवा नाही. मग देव कुठं आहे? देव कुठं आहे? देव इथंच बसलाय, साक्षात देव इथं बसलाय. पण तो देव आपल्याला दिसत नाही. घरी आला तर त्याला पाणी पाजा, त्याच्यात देव शोधण्याचा प्रयत्न, त्याच्यात देव शोधाचा प्रयत्न करा. पण आपलं कसं आहे, त्या देवाकडे आपलं लक्षच नाही. देवळात गेलोय आपण तर तरी आपल्या देवाकडे, त्याही देवाकडे लक्ष नाही. तिथं गेलं ना तर आपल्याला देवळातला देव कधी आवडत नाही, पण देवाजवळची निरंजनी आपल्याला आवडते. कायच्यासाठी? आपल्या घरच्यापेक्षा सुधी आहे म्हणून, बस एवढी आपली हलकट भक्ती आहे. राष्ट्रसंत लिहितात, देह देवा पुढे नेत्र देवाकडे हात चोऱ्याकडे, ही का भक्ती खरी पडदे म्हणबाये, ही का भक्ती खरी पडदे म्हणबाये. असंच आहे आपलं. बसले इथं कीर्तनात, पण कीर्तनात मन नाही ना. कीर्तनात मन आहेच नाही. बाव्या झोपला असन का नाही, सुनबाईनं दार लावलं असन का नाही, दूध उतू गेलं असन काय.
लक्ष नाही. कीर्तनी ना बसे. तुमच्या गावाकडले लोक नाही असे पण आमच्याकडे आहे. कीर्तनी ना बसे सदा तमाशी तिथे सदा समाधी विजे सदा समाधी विजे. दुःखी पाहता हसे. हसू नका. एखादा दुःखी दिसला ना तर त्याच्याकडे पाहून हसू नका. दुःखी पाहता हसे वृत्ती श्वाना परी गीता भक्ती खरी पडते बाहेरी भक्ती खरी पडते बाहेरी. म्हणून परिचो सेवाची त्याच्यासाठीच आजचा आपला विषय आहे का परिचो सेवाची मानतो धर्म. सेवेने अंगी सामर्थ्य येते. समजा सेवा केली दादा तुम्ही करत आहे कामठी ते दादा कामठीहून आले आमचे दादा इथं कीर्तन ऐकायले. कशाच्या भरोशावर आले ते. त्याच्यासोबत दुसरी ओळी अत्यंत महत्वाची आहे. सेवेने अंगी सामर्थ्य येते. आमचे वीरू भाऊ आणि दुसरे भोजराजी हे दोघं बंधू आहेत. आणि याची सेवा पाहून मला खूप आवडते नेहमी. कारण गाडगे बाबा त्याच्या नसा नसात भिजले आहे. दोघा भावाच्या त्या कुटुंबाच्या नसात भिजले. पण हे भिनन कधी आणि त्या सेवेचं सामर्थ्य त्याच्या अंगात दिसते. सेवेने अंगी सामर्थ्य येते. जे जे बोलाल ते ते होते. मी म्हणत नाही. हसते परहसते सर्वची होते काम त्याचे. एका काम अडत नाही असं म्हणते सेवा करणाऱ्याचं. परंतु सेवेसाठी जास्त लोक पुढे येत नाही. पण सेवेच्या ऐवजी मेवा जर भेटत असन तर तिथं मात्र जास्त लोक आल्याशिवाय राहत नाही. आता कीर्तनाले लोक जास्त नाही पण महाप्रसादाले गर्दी मात्र सांभाळणार. अरे नुसतं खाता खाता जन्म चालला आमचा. खाता महाराज तर मस्त लिहिते तुकडोजी महाराज. खाण्यापिण्यात मन कस बसलं. हे सगळे खादाळे पिदाळे घरी बसले. ऐकू येते पण जाऊ दे ना. ऐकू त्यांना घरून काय लागते. तुकडोजी महाराजांचं भजन आहे. खाण्यापिण्यात मन कस हसलं. हरिभजनात काय हसलं. हरिभजनात काय खाण्यापिण्यात मन कस. खाण्यापिण्यात मन असते म्हणून तर महाप्रसादाला जास्त येते लोक. तुकडोजी महाराज विचारते खाण्यापिण्यात मन कस बसलं. हरिभजनात काय बसलं. हरिभजनात काय बसलं. हरिभजनात काय बसलं. खाण्यापिण्यात मन कस इकडे जर तुम्ही आले नाही तर तुमचं आयुष्य 10 वर्षानं कमी होते. बरं 10 वर्षानं. हो. 10 वर्ष बोनस पाहिजे. एक माणूस असा नाही का ज्याला वाटते का मी लवकर मरावं. दाखवा मला एखादा. इथं हात करावा. इथं हात वर करा की ज्याला वाटते की मी उद्याच मेलो पाहिजे असं असेल कोणत्या हात वर केला नाही. पण तुम्ही तुमची गरज आहे. ज्याची गरज आहे ते राहिलेच पाहिजे. कारण ज्याची समाजाला गरज आहे ज्याची या देशाला गरज आहे तो जगला पाहिजे.
आणि त्याच्यासाठी माझ्या गाडगे बाबानं जीवाचं रान केलं. 1956 साली ते आपल्यातून गेले आणि 1876 ला जन्म आहे गाडगे बाबांचा आणि 1956 ला ते गेले. आणि दोघात मोठं साम्य आहे. हे जे दोन संत इथं ठेवले आहे ना, या दोघांमध्ये काही साम्य आहे. काही लोक तुकडोजी महाराजांची चुगली गाडगे बाबा जवळ करायचे. गाडगे बाबा कीर्तन करत असताना मग गाडगे बाबांचं काम अत्यंत साधं सुध होतं. कधी कधी गाडगे बाबा कीर्तनात विचारायचे, का रे मोटारीनं फिरणारा संत पाहिला काय? गाडीतून फिरणारा संत पाहिला काय? हे गाडगे महाराज विचारायचे. आणि त्या काळात फक्त एकच संत होता तो मोटारीतून फिरते, म्हणजे तुकडोजी महाराज. शेवटचा काळ जेव्हा आला गाडगे बाबाचा, तुकडोजी महाराज गाडगे बाबांच्या भेटीला गेले. म्हणे, बाबा तुम्ही आता थकले, तुमचं जनकल्याणाचं काम. एक संत था शाहीर तुकड्या हे दोघं संत असे या कलियुगातले याईनं कधीही थोतांड लोकांसमोर मांडले अजिबात नाही. खरी भक्ती लोकांना शिकवली, भक्तीचं खरं मर्म समजून सांगितलं या दोघांनी. अजिबात नाही. ग्रामगीता लिहत असताना हा ग्रंथ ज्याच्याकडे नसेल ना त्यांना ग्रंथ घ्या. या ग्रंथ आपल्या घरी ठेवा. कारण का ग्रंथातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागत असतात आणि त्याच्यासाठी हा ग्रंथ ठेवा. ज्याला वाटत असेल का आपलं पोरग सारखं सुद्धा वागत नाही, त्यानं याच्यातला 19वा अध्याय वाचा. ज्याला वाटते का लेकरू कसं झालं पाहिजे, चांगलं निपजलं पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, गरोदर परतच त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे, त्यानं 2रा अध्याय वाचा. ज्याला वाटते का सणासुदी सण कसा साजरा करावा, त्यानं 22वा अध्याय वाचा. ज्या घरी नवरा बायकोचं बरोबर जमत नसन, त्यानं 21वा अध्याय वाचा, वैवाहिक जीवन. आणि ज्या घरच्या बाईवर अन्याय अत्याचार होत असन, तिने त्या बाईला अगदी या ग्रामगीतेच्या मध्य भागात सामावून घेणारा, हृदयात पाणी ठेवणारा संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांनी 20वा अध्याय वाचा, महिलोन्नती. म्हणजे तुम्हाला ग्रामगीता जर वाचली तर बाकी ग्रंथ वाचण्याचे काम पडणार नाही. याचा अर्थ बाकीचे ग्रंथ खराब आहे का? अजिबात नाही. बाकीचे ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी जे तत्वज्ञान दिलं आजही कायम आहे. आजही तसंच आहे. आजही तसंच. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ जो आहे तो 750 वर्षापूर्वी लिहिला आहे. किती? 750 वर्षापूर्वी. पण आजही त्या हरिपाठाची देशाने गरज आहे. पण ती हरिपाठाची गरज एक दिवसासाठी नाही, तर ती कधीसाठी आहे? ती दररोज केलं, नाही तर एक दिवस केला, आला चेव केला देव, नाही तर हर हर महादेव असं अजिबात जमणार. म्हणून आपल्याला भक्ती जर करायची आहे तर ज्ञानेश्वर माऊली तेच सांगते, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, मनाई ते प्राणी दुर्लभ, हरिमुखे मना, 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 हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. म्हणून हरिपाठ करा, प्रार्थना करा, काही करा. साधनावर काही म्हणजे काही नाही करायचं. साधनेतला कोणताही भाग करा, पण मात्र दैनंदिन जीवनात त्याले करा. अरे या गाडगे बाबाचं
देहावसान माहित आहे ना तुम्हाला किती तारखेला झालं? आजच्या दिवशी 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगे बाबाचं देहावसान झालं. एका कीर्तनात तर अशी परिस्थिती आली तर गाडगे बाबाचं कीर्तन चालू, कीर्तन खूप रंगात आलं आणि गाडगे बाबाचं चालू, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन. हो बाबा 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 एक जण धावत आला म्हणजे आपला गोविंदा गेला. आपण असतो ना ते एकदम घायल झालो असतो, कीर्तन सोडून सैरा वैरा पळत खराटे निघालो असतो. पण बाबांनी काय उत्तर द्यावं? असे मेले कोट्यानुकोटी काय रडू एका साठी, काय रडू एका साठी, काय रडू एका साठी, काय रडू एका साठी, काय रडू एका साठी. आपलं किती मोठं प्रेम आहे. गोविंदा गेला, एकुलता एक पोरगा गेला, पण कीर्तन बंद केलं नाही. कशासाठी? कशासाठी? काय कारण होतं याच्या माग? याच्या माग फक्त जनतेचं कल्याण व्हावं, जनता या कुळसट रुढ्यांमधून बाहेर पडावी, अंधश्रद्धेतून बाहेर पडावी. मला आमचे मित्र हेमंतनी मगाशी एक उदाहरण सांगितलं. राहुरी जवळ वरवंटी नावाचं गाव आहे, वरवंटी. तिथं अशी पद्धत होती की काहीही झालं तर कोणत्याही प्रसंगी प्राण्याचा बळी द्यायचा. कशासाठी? देवाला प्रसन्न करण्यासाठी. गाडगे बाबांना ते पाहावलं गेलं नाही. गाडगे बाबा तिथं गेले, त्या वरवंटी गावात गेले आणि गावात गेल्यानंतर ज्या खड्ड्यात तो बळी द्यायचा त्या खड्ड्यात स्वतः उतरले. आपल्याला जर प्राण्यांचा बळी द्यायचा असेल तर पहिल्यांदा ह्या गाडगे बाबाचा बळी द्यावा लागेल. ह्या गाडगे बाबाचा बळी द्यावा लागेल. आणि असं करून त्यांनी तिथली जी अनिष्ट प्रथा आहे ती बंद केली. अनिष्ट रूढ्या, अनिष्ट प्रथा ह्या बंद करणारा पहिला बहादर संत म्हणजे कोण होता? बोलत जाणार गाडगे बाबा. गाडगे बाबा. जेवले का? जेवू घातलं का नाही? आता जेवू वेळेवर घातलं का नाही? त्याच्यामुळे थोडस सुस्ती येते. म्हणून गाडगे बाबा ते संत होते. गाडगे बाबा कधीही त्यांना हे पसंत नव्हतं. विशेष म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडते की मी सुद्धा याच्यातली कोणतीही रूढी परंपरा पाळत नाही. म्हणजे आम्ही गाडगे बाबाचे आहोत. आम्ही गाडगे बाबाच्या हे दाखवायचं नाहीये, आमच्या कृतीतून आम्हाला सिद्ध करायचं आहे. माझे वडील वारले 2 वर्षाच्या पूर्वी. हे सगळे साक्षीदार आहेत. अजिबात नाही, आपट नाही, आपट अजिबात नाही. आपपेटीनं डायरेक्ट मृतात्म्याला अग्नी, आपपेटीनंच अग्नी दिला. आणि त्यानंतर पिंडानं नाही, केस देणं नाही, दशक्रिया नाही, 13व्या दिवशी तेरवी नाही. फक्त महाबाप म्हणे बाबू माया तेरवीच्या याच्या तेरवी नको करजो, पण मी मेल्यावर एक कीर्तन ठेवजो. मग मी 15व्या दिवशी कीर्तन ठेवलं. हे म्हणतो अमृत हे तबला वाजवायलेच होते. हे सत्य गोष्ट आहे, बिलकुल अजिबात पोथीतली कथा नाही, ही सत्य गोष्ट आहे. आणि हे सगळं आपण करा. एक तुम्हाला एक लक्षात ठेवा, आपली माय किंवा आपला बाप त्याचं क्रिया काम नाही केलं तरी चालन, पण त्याला रोज मात्र जेव घाला. रोज जेव घाला, त्याला पाणी द्या. कारण क्रिया कर्म केल्यानं तो काही पावन अजिबात असं होत नाही. गाडगे बाबा एकदा पंढरपूरला गेले. पंढरपूरला नेहमी ते चंद्रभागेची स्वच्छता करायचे. चंद्रभागेत उतरले
उतरले तर पाहतात तो काही लोक बरीच मंडळी त्या ठिकाणी जमलेली होती आणि तिथे ते पिंडदानाचं काम सुरू होतं. पिंडदानाचं काम ते गाडगेबाबांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्यातले काही जण वरत त्याला घास फेकत होते. घास भाताचे गोळे फेकतो ना आपण ते फेकत होते. गाडगेबाबांनी त्यांना विचारलं म्हणे काय करताय? म्हणे काही नाही, आमच्या बापाचं निधन झालं आणि आज त्याची दशक्रिया आहे, तर आमच्या बापाला हा घास पोचवता आला. घास कुठे पोचवता आले? तर म्हणे स्वर्गात. स्वर्गात. गाडगेबाबांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटल्यानंतर चिकित्सक संत कसे असतात ते स्वतः नदीत गेले आणि नदीत उभे राहून आपल्या दोन्ही ओंजळीनं पाणी घेतलं नदीचं आणि असे फेकायला लागले. चालू फेकणं पाणी फेकता त्यातलं पाणी काही त्या लोकांच्या अंगावर उडालं. म्हणे आहे भयाला काही समजते का नाही? पाणी फेकून राहिलं आमच्या अंगावर. म्हणजे तुमच्या अंगावर नाही फेकायची, तुमच्या अंगावर नाही फेकत म्हणे पाणी. मग फेकून कुठं राहिला? म्हणे महाशेत आहे म्हणे, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तहसील मध्ये शेणगाव नावाचं महावावर शेत आहे म्हणे आणि तिथं महावावर आहे म्हणे. लय दिवसाचं पाणी नाही आलं म्हणून माया पराठीले पाणी देऊन राहिलं म्हणे. म्याड झाला काय? त्या वावरातल्या पराठीला इथून पाणी जाईल कसं? अजी तुमच्या बापाने स्वर्गात घात जाते म्हणे, तर महात वावर लय जवळ आहे, त्याच्या मानानं पाणी खाऊन नाही जाणार जीवन. असे विज्ञानवादी विज्ञानवादी गाडगेबाबा. समाजाला छोट्या छोट्या गोष्टीतून विज्ञान पटवून दिलं गाडगेबाबांनी. म्हणून आम्ही कधी शिकू हे? म्हणून तुमच्याही घरी जर कोणी मेलं दशक्रिया करायची गरज. मला एक सांगा तुम्ही, ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिला, ज्या मायबापाच्या रक्त मासापासून माझे हाड बनले, तो मायबाप माझं वाईट करेलच कसं? शक्य आहे का हे? अरे शंभळ असलं तरी मोठं प्रेमानं जवळ घेते. मगाशी एक लेकरू तिथं जेवत होतं, आमच्या कडी खाय ताईने जीव घातला त्या लेकराले, वरच्या भाडेकरूच होय म्हणे. पण तरी त्याच्याही नाकाले त्याची माय नसून तिनं असा हात लावला नाकातली लोळी आली. तर एवढं प्रेम करणारे मायबाप मृत्यूनंतर आपलं बेकार करण कसं काका करेल का? शक्य आहे का? करतच नाही, कधी करत नाही. आणि हा विज्ञानवादी दृष्टिकोन राष्ट्रसंतांनी समाजाला पटवून सांगितला. त्याच्यासाठी फक्त एक छोटासाच मंत्र वापरला. कोणता? गोपाला गोपाला हा मंत्र त्यांनी दिला. 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 त्या मंत्राला धरुणी सर्व समाज जागविला. सर्व समाज जागविला. एक करुणिया सर्वांना दिल सन्मानात जिन, दिल सन्मानात जिन. करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझे बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझे बाबाचं स्मरण. शेवटचं कडवं मार्मिक लिहिलंय, लक्ष द्या. तिनू सांगे विनवणी करूया रे काही जणी. करूया रे काही जणी. त्यांच्या विचारानुसार सदा करूया करणी. सदा करूया करणी. हो, मग समजा त्याच्या विचारानुसार जर वागलं तर काय होईल? लक्ष द्या, या लाईनकडे लक्ष द्या. दिनू म्हणजे माझं नाव आहे बरं, म्हणून मी माझं नाव टाकून एक गीत स्वतः लिहिलं. करणी करिता आपुल
दुःख जाईल सरून, दुःख जाईल सरून. करू आजच्या दिवशी पूज्य बाबाचं स्मरण, करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण, करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. हो. पटलं का तुम्हाला यातलं काही? पटते का तुम्हाला? मग पटलं तर एखादी टाळी वाजून द्या. पटलं असेल तर टाळी वाजून द्या. कारण संतांचा विचार आहे हा आणि गाडगे बाबांचा विचार आहे हा. गाडगे बाबांनी आयुष्यभर समजावून सांगितलं, हा देव तूच देव ऐसे आहे तत्व शोधून या पाय. तूच देव आहे, आपणच देव आहे, आपणच देव आहे. आपल्या जीवात एवढं सामर्थ्य आहे तर त्या देवाला आपण आपल्यातल्या देवाला कधी प्रकटच करण्याचा प्रयत्न करत नाही. ग्रामगीतेत राष्ट्रसंत म्हणतात की म्हणून जीवात सामर्थ्य अनंत, अभ्यासे प्रगटे निवांत, न लगे आत्मशक्तीचा अंत कोणाचाही. म्हणून आपल्या शक्तीचा अंत, आपल्या शक्तीचा अंत लागू शकत नाही. म्हणून गाडगे बाबा हे सगळं करत असताना अक्षरशः वेड्या पिशासारखे फिरत होते. कशासाठी? कशासाठी फिरत होते? एकच ध्यास फक्त, या जनतेचं भलं कसं होईल, ह्या जनता हे अंधश्रद्धेतून, रूढ्यातून, परंपरातून कशी बाहेर निघेल, हा एकच ध्यास होता, एकच ध्यास होता. आणि मी ज्या गीतानं खरा कीर्तनकार झालो वीरूभाऊ, ते गीत मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. कारण का मी तुम्हाला खोटं नाही सांगत. ज्या वर्षी मी ह्या 4 लाईन लिहिल्या, 4 लाईन लिहिल्या, 3 कीर्तनं घेऊन मी घराकडे आलो गाडगे बाबाच्या समाधीपासून. तर त्या लाईन अशा आहे, तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल ना, सैराट पिक्चर, कोण कोण पाहिला? पाहिला का? पाहिला? पाहिला ना? वा वा, आजीसाठी टाळी वाजून द्या. सैराट पाहिला ते. त्याच्यात तुम्हाला माहित आहे आरची स्पर्शासाठी सैराट झाली आणि सरच्या आपला परशा आरचीसाठी सैराट झाला. पण बाबा तुमच्या माझ्यासाठी कसे सैराट झाले? सैराटच झाले बाबा. सैराट झाल्याशिवाय माणूस घरादाराचा गृहत्याग करून जाऊ शकत नाही. कारण सगळं कुटुंब होतं, सगळं होतं आणि सगळं व्यवस्थित व्हायला लागल्यानंतर पूर्ण घरदार सोडून चालले गेले. म्हणून एक लक्षात घ्या, बाबा सैराट कसे झाले या गीतातून लिहिण्याचा प्रयत्न आहे. हाती खराटा घेऊन, काय घेतला हाती? फक्त खराटा, झाडू. आणि याच्या चेहऱ्याकडे पहा दुसऱ्या लाईन साठी. हाती खराटा घेऊन भाळी वैराग्य लेऊन, कानात कवडी घालून आणि गाडग्याले मित्र बनवून, आणि तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी साऱ्या आयुष्यभर त्याग केला जी. बाबा सैराट झाले, सैराट झाले, सैराट झाले. हाती खराटा घेऊन भाळी वैराग्य लेऊन, कानात कवडी घालून गाडग्याले मित्र बनवून, आणि तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी साऱ्या आयुष्यभर त्याग केला. सैराट
सैराट झाली सैराट झाली सैराट झाले कसे सैराट झाले पहा. जनतेच्या कल्याणासाठी सैरा वैरा पळायला लागले, घरून निघाले, एकदम तिकडे मराठवाड्याकडे जाऊन पोहोचले. आणि सगळं एवढा व्याप करून, कोण तुम्हाला माहिती आहे पोटच्या पोऱ्याची किती आपल्याला जवळीक असते, किती आतुरता असते. एकदा गाडगेबाबाची पोरगी पंक्तीत बसली, आपलं कसं आहे, आपण पंक्तीत झाला का जेवाले, पहिल्या पंक्तीत बसतो, पहिल्या पंक्तीत चांगलं जेवायला भेटते, आपल्या पोराला शिकवतो आपण. पण गाडगेबाबाची पोरगी जेवायला बसली ना तर म्हणे हे आपल्यासाठी नाही हो माय, ते लोकांच्या पैशातून आहे, इथं तुझ्या जेवाचा अधिकार नाही. पुढच्या गोळ्याने जेव दिलं नाही, केवढा मोठा त्याग. त्याच्यासाठी मी हे लिहिलं होतं का सारा आयुष्यभर त्याग केला जिन बाबा सैराट झाले. म्हणून कोण्याही साधूच्या कोण्याही संताच्या माग लागू नका. आताच्या तर अजिबात लागू नका. विचार करा पहिले त्या संताच्या माग जायचं. राष्ट्रसंत सांगतात की जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जय दुनिया चांगे संत जय दुनिया चांगे साधे संत जय दुनिया चांगे. पण आता संतांच्या माग जाताना लाख वेळा विचार करावा लागते, याच्या माग जाऊन माझं कल्याण होईल की नाही, चांगलं होईल की नाही. कारण काही संत आता जेलमध्ये सुद्धा आहे. पण माया राष्ट्रसंत किंवा गाडगे बाबाले या लाखांदुरात काही एखाद्यानं म्हणून टाका नाही, त्याची मैदानात झडती गिंत नावाचा चोरे नाही, अरे शान नाही. एखाद्यानं काही डाग लावून आहे दादा, गाडगे बाबाला डाग लावू शकते, अरे त्याचे 10 कुळ नरकात जाईल गाडगे बाबाला डाग लागून. म्हणून जाताना तुम्ही लक्षात ठेवा, कोण्या संतांच्या माग जायचं हा विचार मला वीरूनं सांगितल्यामुळे हा विषय मांडायचा होता, म्हणून मी मधातच हा विषय घातला. कारण वीरूनं माझे 2-3 कीर्तन ऐकले आणि त्यांनी सांगितलं होतं मला की हा विषय दादा मांडाच लागते. तर म्हणून जाताना विचार करा की कोण्या संतांच्या मागे जायचं. आताचा काळ तसा नाही. कारण आता संतही असे संत आहे का आता, अजिबात नाही. आता असे संत नाही. भागवतकार गोवाय आला ना तर भागवत करण, भागवत केल्यावर भागवताचे पैसे नेते, 7 दिवस जे जमा झाला ते पोटवड बांधते, ते घेऊन जाते. फक्त फुलं बाकी बेल हे सगळं तुमच्यासाठी ठेवते शिरवासाठी, तो सारा घराकडे घेऊन जाते. पण येईन काहीच नाही, स्वतःच्या पोटच्या पुरीले बरोबर आहे. तो विषय आता चालू आहे. आताचे संत तसे नाही. म्हणून संत पाहताना विचार करा, संत कसे पाहिजे. संत तसेच पाहिजे, तुकाराम महाराजासारखे, संत गाडगे बाबा सारखे, संत तुकडोजी महाराजासारखे, संत ज्ञानेश्वर महाराजासारखे, संत तुकाराम महाराजासारखे. आपल्या घरची अख्खी इस्टेटच्या इस्टेट लोकांचं कर्ज झालं म्हणून देऊन देणारा संत तुकाराम महाराज. नाही तर आजचे संत, म्हणून संत अशा संतांची गरज आज नाही. आणि त्याच्यासाठी मी या 2-4 लाईन पुन्हा लिहिल्या होत्या. अरे ना बापू, कोणी अजिबात कोणाला लावून घेण्याचं नाही आहे. माझा विषय म्हणजे नकली संत कामाचे नाही असं म्हणायचं आहे. असली तर आताही आहे ते कामाचेच आहे, पण नकली असेल त्याने लागत ना. नकली बापू ना बुवा ना नकली आल्यामुळं कमीत कमी 2-3 हजार तरी लोक कीर्तनाला राहतील. पण हरकत नाही, तुम्ही 2-3 हजार जरी नसले तर एक माणूस एक बाई याचं 100चं प्रतिनिधित्व करते असं समजतो आम्ही. त्याच्यानुसार आपलं कीर्तन चालू आहे. येतच नाही लोकायला बिमारी लागली, बिमारी आहे लोकायला. कीर्तन म्हणजे
कीर्तन म्हणजे बिमारी, कीर्तन म्हणजे बिमारी आणि ऑर्केस्ट्रा म्हणजे दिवाळी. आता जर इथं ऑर्केस्ट्रा ठेवला असताना ग्राउंड अजिबात नाही, हे ग्राउंडच नसतं मारलं. इथं जर ठेवलं असतं यम्मा यम्मा म्हणून आपल्याला जाता जाता एक विषय महत्वाचा आहे. हे दोन संत मी तुम्हाला सांगत होतो का आजच्या काळातले कलियुगातले गाडगे बाबा राम आहे आणि तुकडोजी महाराज श्याम आहे, गोपाल कृष्ण आहे. कारण हे गाडगे बाबांना 30 वर्ष लग्नाले झाल्यानंतर गृहत्याग केला. म्हणजे रामाले वनवासात जा लागलं, यायला जा लागलं ना तुमच्या आमच्यासाठी, म्हणून हे राम आहे. आणि हे इकडले जे संत आहे दुसरे हे तर आपल्याला सांगते मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन हूं मैं, लाज के मारे मौन हूं मैं, लाज के मारे मौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन मैं. म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो का हे राम आणि कृष्ण कसे होते. मी पुन्हा यावेळेनं दरवेळेनं गाडगे बाबाच्या पुण्यतिथीला एखादं गीत लिहिण्याचा प्रयत्न असते आणि कालच लिहिलं आणि आजच तुमच्या समोर सादर करतो. मला सांगायला आनंद होतो की काल माझं हे गीत वरोऱ्याच्या कीर्तनात भाऊसाहेब थोटे यांनी त्यांच्या कीर्तनात सादर केलं आणि मला व्हिडिओ पाहायला मिळाला. मी विरूला त्याची एक लाईन सांगितली होती, पण आज आता पूर्ण जे गीत आहे ते तुमच्या समोर मी या गाडगे बाबाला श्रद्धांजलीपर तुमच्या समोर मी सादर करतोय. हे जे दोन संत आहे ना त्या कलियुगातले राम आणि कृष्ण आहे. म्हणून रामाला कृष्णाने अग्नी दिला असं म्हणता येईल. गाडगे बाबांचं प्रेत गाडगे बाबाला जेव्हा आणलं आणि गाडगे बाबांनी इच्छा व्यक्त केली की मग माझा मृत्यू नागरवाडीला व्हावा, म्हणून तिकडे नेण्याचं ठरलं. चांदूर बाजारून पुन्हा परत आणलं, परंतु जिथे जे व्हायचं ते झाल्याशिवाय राहत नाही. पेडी नदीच्या मध्यात गाडगे बाबाची गाडी आली पुलावर आणि गाडगे बाबांनी त्या नदीच्या पाण्याकडे पाहून आपलं प्राण त्यागले. गंगे तुझ्या तीरा मन हे निवांत राही, गंगे तुझ्या तीरा. अशा रीतीनं गंगेच्या तीरावर त्यांचा आत्मा स्थिरावला आणि तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. काही काळ मोठा संघर्ष झाला. राठोड यांच्या वाडीत महाराजांना आणण्यात आल्यानंतर काहींनी इच्छा व्यक्त केली की महाराजाला नागरवाडीला घेऊन चला. काहींनी इच्छा केली का नाही गाडगे बाबाला गाडगेनगर मध्येच अग्नी द्या. ती गोष्ट राष्ट्रसंतांना समजली. भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर राष्ट्रसंत होते. राष्ट्रसंतांना कळलं की गाडगे बाबा गेले म्हणता बरोबर गाडगे महाराज पटकन खाली बसले आणि तात्काळ महाराजांनी गीत लिहून काढले. सुनी खबर थी संत गाडगे बाबा हमको छोड़ गए, धड़क धड़क भरी छाती में हमको पल भर तो नहीं होश रहे. काही वेळासाठी मला होशही राहिला नाही, गाडगे बाबा निघून गेले तर असं श्रद्धांजलीपर गीत गाडगे बाबांनी तेव्हा लिहिलं, आपल्या तुकडोजी महाराजांनी लिहिलं. म्हणून जाता जाता आपला हा विषय हे दोघं राम आणि श्याम कसे आहे याचं वर्णन करणारं हे गीत आहे. जाता जाता तुमच्या समोर याची चाल बसवली आहे. श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम. कलियुगी ओठी दोन संतांचे नाम, कलियुगी ओठी दोन संतांचे नाम,
गाडगे बाबा राम आहे राष्ट्रसंतचा. 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 श्रीराम त्रेतायुगी जन्मास आले, द्वापार युगी कृष्ण भगवान झाले. भगवान झाले, भगवान झाले. श्रीराम त्रेतायुगी जन्मास आले, द्वापार युगी कृष्ण भगवान झाले. दोघांच्याही आदर्शात दोघांच्याही आदर्शात भक्ती चारुधार. गाडगे बाबा राम आहे राष्ट्रसंतचा. 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 गाडगे बाबा राम आहे यायनं समजून सांगितलं आपल्याला, चारोधाम लाखां दुरातच आहे. सारे तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार असं म्हणतो आपण, पण सगळे धाम आपल्या गावात आहे हे सांगणार हे दोन संत. संसारी असून या गृहत्याग केला, जनसेवेसाठी आपला देह तो अर्पिला. आपला देह धोरला, आपला देह साधले जीवनात ओ साधले जीवनात कर्म ते निष्ठा. गाडगे बाबा राम आहे राष्ट्रसंतचा. 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 माय बाप हो, दगडाच्या देवा देव नाही, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे सांगणारे गाडगे बाबा. दगडाच्या देवात देव नाही सांगे, सेवेत रंजल्या कांजल्यांच्या रंगे. दगडाच्या देवात देव नाही सांगे, सेवेत रंजल्या कंजल्यांच्या रंगे. सेवा परमो धर्म, सेवा परमो धर्म, सेवा परमो धर्म, हेच म्हणतात नाम. गाडगे बाबा राम आणि राजसंतचा. गाडगे बाबा राम आणि राजसंतचा. गाडगे बाबा राम आणि राजसंतचा. खराटा घेऊन हाती गाव स्वच्छ करी, कीर्तनातुनी मनाचा मैल साफ करी. मनाचा मैल साफ करी, मनाचा मैल साफ करी. खराटा घेऊन हाती गावे स्वच्छ करी, कीर्तनातुनी मनाचा मैल साफ करी. दास दिनू सांगे हो
तुम्हाला पटलं का हे? असे हे दोघ जण राम आणि कृष्ण होते. कलियुगातले राम आणि कृष्ण. आता कोण्या संताच्या माग जाव हे समजत नाही, म्हणून जे डोळस भक्ती ज्याने शिकवली, अंधश्रद्धेपासून नेहमी दूर राहा. कारण अंधश्रद्धाळू माणूस चंद्रशेखरजी अरगुलेवार यांच्याकडून 200 रुपये प्राप्त झाले. हे मंडळाने स्वीकारावे. नाही, मला नाही पाहिजे. नाही, मंडळाला नाही नाही, मंडळाच्या पेटीमध्ये दक्षिणा घेऊ. मंडळाच्या पेटीमध्ये माझ्यातर्फे दक्षिणा घ्या. कारण प्रल्हादजी देशमुख दादा यांच्याकडून सुद्धा या गीतासाठी 200 रुपये प्राप्त झाले. भोजराजजी कडिखाई यांना विनंती करतो की त्यांनी ते स्वीकारावे. घ्या. मोठं मस्त वाटलं मला. आज सकाळी आलो ना, पाहिलं तर सगळे साधारण परिस्थिती असलेले लोक या मंडळात कार्यरत आहेत. मला माझे मित्र श्री वीरू कडिखाय, आपले आडनावही मोठे मस्त आहे. याचं आडनाव कडिखाय, माया चोरे. आणि त्याच्या घरी आज जेवणाचाही योग आला. आपल्या समोर कीर्तन सादर करत असताना आपला विषयच होता की परिजो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवून शेवटी तोची झाला भगवान. काहीच अपेक्षा केली नाही तुमच्याकडून, मायाकडून. म्हणून तर त्याची काय होते? पूजा होते. त्याची काय होते? पूजा. आणि आपली काय होते? रघुपती राघव एवढंच होते आपल्या. याच्याशिवाय दुसरं काही होत नाही. म्हणून जीवनात सदैव चांगलं काम करा. संपवत आहे ना आता. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे, भक्ती करत असताना गाडगे बाबांना जी भक्ती शिकवली, गाडगे बाबांना जो रोकडा धर्म शिकवला, नाही तर मी हिंदू आहे. मी हिंदू आहे. मी हिंदू खरंच आहे, पण मी ओरिजिनल हिंदू आहे. मी गर्व से हिंदू आहे असं म्हणणाऱ्यापैकी हिंदू नाही, पण मी ओरिजिनल हिंदू आहे. कारण हिंदू धर्म आपल्याला हे शिकवत काय? रोज सकाळी 5 वाजता उठावे, पहाटे ब्रह्ममुहूर्त डोळ्यांनी पाहावे हे शिकवते. एकही उठत नाही चालला. म्हणून आपल्याला हे समजा लागेल का हे जे सगळं सांगतोय हे मी करतो का नाही, मी करतो का नाही. कुठं नाही सांगत तुम्हाला. मला विरुभाऊने जेव्हा फोन केला ना, तर मला वाटलं का आता कोणी आहे ना, मला 300 किलोमीटर तर जावं लागते. 300 किलोमीटर आलो. पण आमचं नेहमी प्रेम आहे. मला आल्याबरोबर एवढं नवल वाटलं का हे कसं काय नातं बा. महाअण्णा चोरे यायचं कडिखाय एका कीर्तनात ओळखी झाली. अशी ओळखी आहे का नागपूरच्या कीर्तनात मागच्या वर्षीच्या हे जवळपास 16-17 जण मोठमोठे 2 ते टेम्पो करून आले कीर्तनाला हिरण्यावरून. कारण का हे प्रेम आहे ना, प्रेम सदा भरपूर रहे. म्हणून ही जी मैत्री आहे अशीच मैत्री करा. आता आमची मैत्री आहे. मला नक्की वाटते असं का समजा विहिरीवर जर कोणती पाळी आली, त्या दिवशी जर दिनकर चोरे तिथं आला तर ती मैत्री फलद्रूप झाली. नाही तर बस चालूच आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणून मैत्री अशी पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी या गाणं जाता जाता म्हणून टाकतो, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा,
करा, जी गाडगे बाबांना शिकवली, जी तुकडोजी बाबांना शिकवली. आता प्रसंग काल्याचा आहे, परंतु यांनाच सांगावं असं मला वाटत होतं. फक्त या दोन संतांचा विचार आपल्या समोर मांडावा म्हणून. नाही तर मी काल्यात तर तुम्हाला उठूच नसलेलं. काला सांगत असताना काला चांगला करा, कुटुंबात काला करा. आपल्या कुटुंबातला काला हरपला, काला त्याच कुटुंबात आहे असं समजायचं. तो काला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे काले किती खाल्ले काही कामाचं नाही. ज्या घरातले लेकर, ज्या घरातला नवरा, ज्या घरातली बायको या 8 दिवसातील एकत्र जेवायला जोपर्यंत बसत नाही ना, गेला ना तुला काला, पुरा काला गेला तुया. तो काला आहे ना, मी इथं काला ठेवला आहे. काला ठेवला दादा, हा काला ठेवला. याच्यात काय काय आहे माहिती आहे तुम्हाला? याच्यात पोहे आहे. पोहे सगळ्यात महत्वाचा पदार्थ, सगळ्यात जास्त टाकते. कारण का ते हलकी असते ना, वजनानं हलकी असते, लय मोठी येते. मग सगळ्यात जास्त याच्यात काय असते? पोहे. पण पोहे मोठे घातक आहे विरुभाऊ. पोहे एवढे घातक आहे, तुम्ही काम करत असताना काही पोहे तुमच्या संग असते. कायले जात तिकडे गाडगे बाबाचं काम झाले, शेक लागण ना, खरंच काही हलकी असते. पहिले ते सांगते तुम्हाला, मी तुमच्या सोबतच आहो बरं, पुण्यतिथी करू लागले तुमच्या संगत आहो. पण एखादा दुसरा भेटला हेमंत अमृते, काय लागते हॅलो, लगेच उडून जाते. असे पोहे आहे. पण याच्यातला काला सांगता मी तुम्हाला. दुसरा महत्वाचा पदार्थ याच्यात मिरचे. खबरदार बाल्याची मा कीर्तनाचा चिंत. हा घरचा मिरचा यूज देत नाही, स्वतःही नाही आहे आणि तुलाही नाही. हो, काही असेच तिखट असते. काय नाही करायला लागते बे, पुण्यतिथी गिण्यतिथी मरण स्वतःच्या घरात. हे काही मिरचे वय हे याच्यात आहे. नंतर याच्यात अजून काय आहे? हरभऱ्याची डाळ आहे. हरभऱ्याची डाळ असा पदार्थ आहे, तो फक्त मुरला पण टाकायला चांगला लागते. त्याच्यातला उरलेला जो कुच्चर असते तो 2 दाताच्या मधात दाबला होते का नाही असं? तर असे कुच्चर आपल्या मंडळात असते. तुमच्या गावचे नाही बरं, नाही तर तुम्ही काही ह्या काय ऑब्जेक्शन घेऊन राहिला बा असं म्हणा. असं अजिबात नाही. तुमच्या इथची गोष्ट नाही, आमच्या इकडली सांगतो. असेच काही कुच्चर असते. कुच्चर म्हणजे दिसत नाही. मी काही विरोभाऊ यावर्षी घेऊन जा ना आपल्याला 1000 रुपये घेऊन जा. कार्यक्रम करा चांगला, दिनकर सोरेचं कीर्तन घ्या, चांगला कार्यक्रम झाला पाहिजे बढिया. मग हे तोंडानं झालं. मग घरी गेले, कठीण आहे आता, याचं जमत नाही का काही. निव्वळ कुत्सरपणा. मग काही याच्यात आहे, पुन्हा याच्यात दही आहे, चोपडे नुसते. तू पुढं गेला का मागच्या मागून घराकडे चालला जाते. पुरे चोपडे, दह्यासारखे चोपडे. याच्यात मग आहे लोणचं, आंबट. असेही लोक समाजात आहे. या सर्व प्रकारचे लोक आहेत. म्हणून हे जे काल्याचं जे प्रतीक आहे, या सर्व पदार्थाची जेव्हा हे पदार्थ एकमेकासोबत एकरूप झाले तेव्हा याच्यात वेगळी काय प्राप्त होते? चव प्राप्त होते. चव त्याले म्हणते काला. काला म्हणजे संघटना, काला म्हणजे घरात असलेलं एकत्रीकरण. ह्यो एक काला. तो काला केला कृष्णानं. आपण घेऊन बसलो नुसता पोह्याचा आणि याचा काला. म्हणून ह्या काला प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे. ह्या काला ज्या दिवशी होईल, करणी करिता फुल दुःख जाईल सरून. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. करू आजच्या दिवशी तुझ्या बाबाचं स्मरण. काल्याचा 36 थोडक्यातच मांडलं. काल आता आपला कीर्तन आता थांबून मधात काल्याचा फक्त अभंग राहील. तत्पूर्वी भाषण होईल. 1 मिनिट सोडून घेतो ना मी, कारण कीर्तनकाराचं हे सुटल्याशिवाय हे कायद्यासाठी बांधलं माहित आहे का? कीर्तनकारावर लय बंधन आहे. तुम्ही म्हणाल का तू, आणि तुम्हाला माझा परिचय मी दिलाच नाही. मी पेशानं इंजिनियर आहे. पेशानं इंजिनियर आहे, कीर्तनकार अजिबात नाही. आणि कुठेही शिकायला कीर्तन गेलो नाही. आळंदीकर नाही, देवकर नाही, मायगाव आहे वरखेड, म्हणून मी वरखेडकरच लिहितो. जे आहे ते लिहायला काय हरकत आहे आपल्याला? नाही तर 2 दिवस शिकायला गेला आळंदीले आळंदीकर, 3 दिवस गेला देऊले देहूकर.
काय नाही, हे कर ते कर, वरखेड कर. म्हणून मी पेशाने इंजिनियर इंजिनियर म्हणून काम करत असताना 2022ला रिटायर्ड झालो आणि 2014 पासून मी डिपार्टमेंट मध्ये असतानाच कीर्तन करतो. आणि याले कारण फक्त एकच आहे, प्रामाणिकपणे करणे काम हेची आमचे ईश्वर नाम. नोकरीचा करतो हा धर्म पाळला मी. त्याच्यामुळे मी जिथं मी पुनर्वसनाचं काम केलं त्या गावातला एक इंजिनियर त्या गावात फिरकत नसते. पण तुम्ही माझ्या संग चालून पहा, त्या गावातल्या लोकांना विचारून पहा, तुमच्या गावात इंजिनियर होते दिनकर सर ते येते काय? मी बिलकुल त्याच्यातल्या माझ्याकडे असलेल्या 3 गावापैकी 2 गावात कीर्तनाला गेलो उजळ माथ्यानं. कारण मला काही खरंच नाही तर डर कायचा आहे. म्हणून आपलं काम करत असताना अगदी इमानदारीनं काम करत राहायचं. याच्यानंतर भाषण होणार आहे म्हणून आपलं कीर्तनाचा कार्याचा अभंग फक्त शिल्लक ठेवू. ज्ञानेश्वर माऊली मला वाटतं तुमच्या समोर 2 तास बोलत उभा राहिलो. कसे गेले 2 तास पत्ता नाही लागला. आता याच्यानंतर काल्याचा अभंग नंतर होईल. पुढील सूत्र संचालन मी आमचे वीरुभाऊ कडिखाये यांच्याकडे सुपूर्द करतो आणि त्यांनी या ठिकाणी यावं आणि पुढचं सूत्र संचालन करावं.